नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. दोघांकडून 4 तरुणींचे शोषण. साथीदार शाहरुख देसाई कराडमधून जेरबंद. गरज पडल्यास SIT. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची माहिती. तरुणीचं शोषण करून अश्लील व्हिडिओ तयार केलेल्या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून याचा तपास जयसिंगपूरचे शाहरुख देसाई पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आला. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शाहरुख हुसेन देसाई वय वर्ष 30 राहणार शिरोली पुलाची तालुका हातकलंगले याला मंगळवारी दिनांक 28 कराडमधून अटक केली. या प्रकरणी आणखीन एक तक्रार वाढली असून दोन्ही आरोपींचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी मंगळवारी सांगितलं. गरज पडल्यास तपासासाठी SIT स्थापन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अटकेतील सनदे याचे फॉरेन्सिकचे शिक्षण झालं असून देसाई हा अभियंता आहे. तो सध्या महावितरणमध्ये कार्यरत आहे. त्याचे दोन्ही मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यातील एकही व्हिडिओ फोटो व्हायरल झालेला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. शिक्षण घेताना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाहिद समीर सनदे वय वर्ष 22 राहणार शिरोली पुलाची यांनी तरुणींचं शोषण केलं. यात त्याचा मित्र शाहरुख देसाई याचाही सहभाग होता. 3 वर्षापासून हा प्रकार सुरू होता. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा घडल्याचे ठिकाण हातकलंगले तालुक्यात असल्याने तो हातकलंगले पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. अटकेनंतर सनदे याला मंगळवारी न्यायालयात हजर केला असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शाहरुख देसाई याला पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून कराडमधून अटक केली. त्यानेही 2 तरुणींचं शोषण केल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. त्याच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासणीनंतर त्यातील व्हिडिओ आणि फोटो मिळतील अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.